अबे दलिंदर हो, जरा सुधरा रे. अरे तुमचे मायबाप तुमच्यासाठी काय करतात हे माहीत नाही का तुम्हाला? अरे दलिंद्र हो, एकंदरीत काय तर जे मायबाप तुमच्या शिक्षणावरती खर्च करण्यासाठी रात्र आणि दिवस ही मेहनत करतात. शेतामध्ये जातात, पाणी देतात, शेताला पिकाला पाणी देतात, राबराब राबतात. आणि काय तर आपला मुलगा काहीतरी झाला पाहिजेत, आपल्या मुलाला नोकरी लागली पाहिजेत, आपल्या मुलाला जो काही लागणारा खर्च असेल तो खर्च कुठून आणायचा, कसा आणायचा. एकंदरीत जर आपल्या शेतीचा विचार केला तर शेतीत उत्पन्न निघत नाही, आणि शेतीत उत्पन्न निघाल्यानंतर त्यालासुद्धा भाव मिळत नाही. इतकं असतानासुद्धा आपले आईबाप आपल्याला सुधारवण्याचा प्रयत्न करतात. तो उभा राहायला पाहिजेत, तो नोकरीला लागला पाहिजेत, हे स्वप्न बघतात. त्यांचं काय चुकलं का? आता मी तुम्हाला दाखवतो. हे काही सकाळच्या टायमाला पोरं, संध्याकाळच्या टायमाला पोरं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. हे पहा, आता ह्या बॉटल, ह्या दारूच्या बॉटल, ह्या बिसलऱ्या कशासाठी येतात हो? अहो हे ग्लास कशासाठी पडलेले आहेत? अहो तुमचे मायबाप तुमच्यासाठी काय करतात आणि तुम्ही मायबापासाठी काय करता? त्याचा स्वप्नाचा राखरांगोळी कशी करता याचा जरा विचार करा. अरे मूर्खांनो, बापांनी तुमच्यासाठी खूप स्वप्न बघितले. आपला मुलगा SP झाला पाहिजे, DSP झाला पाहिजे, पोलीसमध्ये लागला पाहिजेत, एखाद्या चांगल्या नोकरीवर असला पाहिजेत. हे स्वप्न बघताना तुम्ही अशा पद्धतीने मूर्खपणा जर करत असाल तर ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमच्या स्वप्नाचा आणि तुमच्या आईबापाच्या स्वप्नाचा राखरांगोळी करण्याचं काम केले आहे तुम्ही. आणि तुम्ही भविष्यात काय देणार? या देशाला काय देणार? तुमच्या मुलाबाळाला काय देणार? संस्कार आहेत का? असे देखील प्रश्न आहेत. आता असं जर तुम्ही वागत असाल आणि बिसलऱ्या दारू जर पित असाल तर हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे, याचा विचार केला पाहिजेत. मायबाप स्वप्न बघतात, स्वप्नाचं राखरांगोळी करू नका रे बाबांनो. त्या शेतीत काय पिकवावं लागते, किती मेहनत घ्यावं लागते हे मायबापाला माहिती आहे. तुमच्या भविष्यात तुम्हाला जे काही गोष्टी असतील त्याची अडचण येऊ नये. तुमच्या पायाला जो बूट मिळतो 700-800 रुपयाचा, हा बूट तुमच्या मायबापाच्या मेहनतीतून येतो. मेहनत केल्यानंतर त्या पैशाची काळजी घेतली पाहिजेत, तुम्हाला लाज वाटली पाहिजेत. अरे तुमच्या मायबापाच्या पायात जोडा नाही, तुमच्या मायबापाच्या पायात चप्पल नाही, फाटकं बनेल आहे याची लाज वाटली पाहिजेत. सुधरा रे सुधरा, आता तरी सुधरा, नाहीतर टाईम निघून गेल्यानंतर कोणाच्या तरी नालीवर पडलेले दिसाल. काळजी घ्या, मायबापाची काळजी घ्या, आणि तुमच्यासाठी तुमच्या मायबापांनी काय स्वप्न बघितले ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.